संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर त्या संदर्भातले जे पडसाद आहेत ते राज्यभर उमटले. अनेक राजकीय लोक पुढे आले, सामाजिक संघटना रस्त्यावरती उतरल्या आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा या संदर्भात न्याय झाला पाहिजे ही भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. मात्र केवळ तिथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही राहिलं. तर आपण बघतोय की आता राज्यातील सत्ताधारी पक्ष असेल अथवा विरोधी पक्ष असतील, याच्यातसुद्धा आता कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण इतकं संवेदनशील असताना सुद्धा आता यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. अर्थात संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटील यांचं नेतृत्व कमी करण्यासाठी सुरेश धसांच्या मार्फत भारतीय जनता पार्टी यांनी प्रयत्न केले. एवढंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामागे भारतीय जनता पार्टीचा हात आहे. या प्रकरणात बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. तुम्ही बघत असाल की खरं तर ही सगळं हत्या प्रकरण इतकं संवेदनशील होतं की यामध्ये अगदी सर्वसामान्य माणसंसुद्धा इन्व्हॉल्व्ह झाली. पण असं होत असताना यात आता अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपसुद्धा होत आहेत. त्यातला हा संजय राऊतांचा आरोप आहे. त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलाचं नेतृत्व कमी करण्यासाठी यामध्ये सुरेश धसांना पुढे करण्यात आलं. मला राजकारण कळत नाही, पण मला ही गोष्ट जे वक्तव्य ते कोणी जे बोललं आहे त्याच्यावर एक कळतं आहे. मराठा आरक्षणाचे जे संघर्ष योद्धे आहेत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, त्यांच्यासोबत अखंड मराठा समाज आहे. त्याच्यामुळं कुणी षडयंत्र केलं, कुणी त्याच्यावर आरोप केला तरीसुद्धा हे आंदोलन, ही आंदोलनाची दिशा आणि हे व्हिजन हे कधीही संपणार नाही. कारण का जे याच्यामध्ये लढ्यामध्ये जे उभा राहिलेला सगळा मराठा समाज आहे आणि त्याला सपोर्ट करणारे जे इतर जाती धर्मातील लोक आहेत, तर ह्या लढ्याला कुठंही थांबू देणार नाहीत आणि हा आरक्षणाचा लढा पुढं चालू राहील. हा आपला तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला हे उत्तर दिलं आहे, मला जितकं कळतं आहे तेवढं. आणि ज्या आमच्या गावकऱ्यांच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या ज्या काही मागण्या आहेत न्यायाच्या, त्या मागण्या आणि हा विषय वेगळा आहे. ह्याच्यामध्ये मनोजदादा या प्रकरणात एकदम जातीनं एकदम जे काही आम्हाला अडचणी आहेत त्या अडचणीला कसं त्याच्यातून पुढं जाता येईल, कशी तपास यंत्रणा चांगली गतीनं चालवता येईल यावर प्रामुख्यानं लक्ष देऊन आहेत. आणि आमची मागणी आहे फक्त की या आमच्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि ती मागणी आमची कायम राहणार आहे. असं असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की की जेव्हापासून चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याचं सांगितलं, त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी यांनी जी भूमिका घेतली ती पण आक्रमक आहे आणि जी कधी सुरेश धस यांच्यावर संशय निर्माण करणारे आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांनी जी काय भेट घालून दिली याच्यात दुःख वाटलं मला एका गोष्टीचं की आता जे संतोष अण्णा देशमुख होते ते 10 वर्षापासून बूथ प्रमुख होते. यांच्या कुटुंबाची कुठंतरी ह्या बावनकुळे साहेबांना भेट म्हणा, फोनवर त्यांना सांत्वनपर काही 2 शब्द म्हणा, ते करण्यापेक्षा त्यांना ती भेट घालून देणं अतिशय महत्त्वाचं वाटलं. त्याच्यामुळं ह्याचा खेद वाटतो की ज्या पक्षात किंवा ज्या पक्षाचा बूथ प्रमुख म्हणजे तो पाया असतो कुठल्याही पक्षाचा, तर त्यांचं जे वागणं आहे हे आता मला ह्याच्यात मी कधी बोललो नव्हतो. गावकरी या संदर्भात मला बोलत होते. जे गावकऱ्याच्या भावना आहेत त्या तुम्हाला तुमच्या मार्फत मी सांगायलो की त्यांनी या भेटीवर जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं. जे पीडित कुटुंब आहे, ज्याचा खून झाला आहे, त्याचं जे कुटुंब उघड्यावर पडलं आहे, त्या भेटीसंदर्भात त्यांनी जास्त विचारविनिमय करायला पाहिजे होता. त्याऐवजी त्यांनी दुसऱ्याच भेटी घालण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला, तर ही कुणालाही न पटणारी गोष्ट आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करता सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये होताना पाहायला मिळते. सत्ताधारी पक्षातील काही लोक, विरोधी पक्षातील काही लोक आणि सामाजिक कार्यकर्ते स्वतःची मागणी करतायत. मात्र याच अनुषंगानं ज्यावेळी अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना विचारण्यात आलं, तर त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्यावर यापूर्वी ज्यावेळी सिंचन प्रकरणामध्ये आरोप झाले होते त्यावेळेस त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता. त्यांचं म्हणणं असंही होतं की त्या आरोपाचं पुढे काय झालं ते खोटे आरोप होते, पण त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. मग त्यांना नेमकं हे यातून काय सूचित करायचं असं मला वाटतं? नाही, त्यांच्या विचार करण्याची जी क्षमता आहे किंवा त्यांना जे काय डोकं लावलं असेल पुढचं ते त्यांना माहिती. कारण मी ह्याच्यावर बोललो तर ते कुठंतरी जे माझं न्यायाची भूमिका आहे, न्यायाचा लढा आहे, त्याला कुठंतरी वेगळ्या भाषेत मी बोलल्यासारखं होईल. ते त्यांचे अंतर्गत प्रश्न उत्तरं त्यांचं चालत राहील. त्यावर आम्हाला गावाला बी इंटरेस्ट नाही, आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला इंटरेस्ट आहे की हे जे आरोपी आहेत, जे कोणी पोचलेले आहेत हे आरोपी, ज्या आरोपीला सगळं अभय मिळालेलं आहे, कुठलं श्रेय मिळालं म्हणजे कुठलं राजाश्रय मिळालं आहे ह्यांना, यावर आमचं लक्ष आहे. आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि ह्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. आमचं एक प्रामाणिक मत आहे. पण चर्चा जी होते पुन्हा एकदा की अजित पवार यांनी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं की जर धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आम्ही प्रामाणिकपणे सुरुवातीपासून सांगतो आहे की आरोपींना फाशीची शिक्षा द्या, या व्यतिरिक्त आम्ही काही म्हणत नाही. मग याच्यामध्ये आरोपीला फरार करणारे, आरोपीला सांभाळणारे, आरोपीशी ज्याच्याशी संबंध आहेत ते लोक, या सगळ्या लोकांना, या महाराष्ट्रातील सगळ्या
जे प्रशासन आहे त्या प्रशासनानं जर धडा शिकवला तर महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल की या महाराष्ट्रामध्ये चुकीचे कामं करणाराला, खंडणीखोरांना, अपहरण करणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना की कशा प्रकारे शिक्षा दिली जाते याचं उदाहरण आपल्याला या माध्यमातून समोर येणार आहे. नक्कीच. तर आपण बघतो की अजित पवार यांनी जे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली अनेक विधानं केली होती, त्या संदर्भात स्पष्ट विधान करणं जरी धनंजय देशमुख टाळत असले तरी त्यांचा फोकस कायम आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार. गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.